नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपण बरेच वेळेला असे ऐकतो की स्वामींची सेवा मिळणे ही फार मोठी गोष्ट आहे. पण प्रश्न असा निर्माण होतो की स्वामींनी आपल्याला कोणत्या सेवेसाठी निवडले आहे हे ओळखायचे कसे? कोणते संकेत, कोणते अनुभव, कोणती स्थिती हे दाखवत असते की हो, आता आपल्यावर एक विशिष्ट सेवा सोपवली गेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच अदृश्य पण निश्चित संकेतांची माहिती घेणार आहोत, जे स्वामींच्या आज्ञेसारखे कार्य करतात. काही वेळेला या सेवा आपल्या आवडीच्या नसतात, त्या कठीण वाटतात. पण लक्षात ठेवा की स्वामी कुणालाही सहज निवडत नाहीत. त्यांच्या प्रत्येक सेवेमागे काहीतरी विशिष्ट हेतू असतो. चला तर मग जाणून घेऊया की स्वामींनी आपल्याला एखाद्या विशिष्ट सेवेसाठी निवडलेले आहे याचे संकेत काय असतात. मनात सतत एखाद्या सेवेची भावना निर्माण होणे. जर तुमच्या मनामध्ये वारंवार एखाद्या सेवेसाठी ओढ निर्माण होत असेल तर ती फक्त मनाची कल्पना नसते, ती स्वामींची प्रेरणा असते. एका विशिष्ट सेवेकडे आपले लक्ष वारंवार जात असेल, मन तिथे स्थिर होत असेल आणि आपण त्या सेवेसाठी आतून तयार होत असू तर हा एक संकेत असू शकतो. मनात आलेली ही भावना जर शांत, स्वार्थरहित आणि सातत्यपूर्ण असेल तर ती दुर्लक्ष करू नये. अशा वेळेला स्वामींचे नामस्मरण करत राहावे आणि योग्य संधी मिळाल्यावर ती सेवा नक्की करावी. कारण कधीकधी स्वामी आपल्याला शब्दात सांगत नाहीत, पण भावना रूपामध्ये त्यांची आज्ञा उमटत असते. जर मनामध्ये एखाद्या सेवा किंवा कार्याची ओढ सतत वाटत असेल, जसे की मंदिरामध्ये स्वच्छता करणे, नामस्मरण वाढवणे, एखाद्याला मदत करणे, तर हे नक्कीच काहीतरी विशेष असते. अशा वेळेला ती भावना फक्त योगायोग समजून दुर्लक्ष करू नये. हीच तर भक्तीची सुरुवात असते, जिथे प्रेरणा आपल्याला स्वामींकडून मिळते आणि स्वामी आपल्याकडून कृती घडवून घेतात. जेव्हा एखादी विशिष्ट सेवा मनामध्ये खोलवर रुजते तेव्हा ते कर्तव्य वाटत नाही, तर सौख्य वाटते. आणि हेच समजून घेतले पाहिजे की आपल्याला कोणतीही गोष्ट सतत करावीशी वाटते आहे, ती केवळ इच्छा नाही तर स्वामींची सूचनाही असू शकते. तुम्हाला एखाद्या विशिष्ट सेवेसाठी सतत प्रेरणा मिळत असेल, मनात एखादी सेवा उगम पावत असेल, तर ती कधी सहजपणे येत नाही. हाच पहिला संकेत असतो की स्वामी आपल्याकडून काहीतरी करून घ्यायला सज्ज झालेले आहेत. त्यामुळे अशा अंतप्रेरणेकडे दुर्लक्ष न करता कृती करा. पूर्वी न करू वाटणाऱ्या सेवा आता आपोआप घडू लागतात. पूर्वी ज्या सेवा करायची कल्पनाही मनात नव्हती, त्या सेवा आता आपसूक घडू लागतात. हे स्वामींचे अदृश्य नियोजन असते. आपण काहीही ठरवत नाही, पण अचानक एखाद्या देवस्थानाला मदत करायची संधी मिळते, एखाद्या वृद्धाची सेवा करता येते, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये सहभागी होता येते, किंवा अन्नदान, स्वच्छता, सामूहिक पारायण यामध्ये आपला हातभार लागतो. ज्या सेवा आधी दूर वाटायच्या त्या आता स्वाभाविक वाटू लागतात. मनात प्रश्न येतो की मी हे का करतो आहे, पण अंतरात्म्यामधून उत्तर येते की ही सेवा स्वामींकडूनच करून घेतली जात आहे. हेच खरे स्वामींचे कार्य असते. ते योग्य वेळेला योग्य सेवा आपल्याकडून करून घेतात. आपण फक्त निमित्त मात्र असतो. सेवा केल्यामुळे शांती मिळते आणि सेवा टाळली की मन अस्वस्थ होते. स्वामी आपल्याला एखादी सेवा थेट सांगत नाहीत, तर एखाद्या संकेताने आपल्याला सेवा करण्याचा आदेश देतात. एखादा प्रसंग निर्माण करून सेवा करण्याची संधी देतात. जेव्हा आपण ती संधी स्वीकारून मनापासून सेवा करतो तेव्हा एक अनामिक शांती अनुभवास येते. मन हलके वाटते, दुःख, चिंता दूर जातात. पण ज्या वेळेला आपण ती सेवा नाकारतो तेव्हा आपले मन अस्वस्थ राहते. अपराधीपणाची भावना सतत टोचत राहते. जेव्हा वारंवार अशा सेवा करण्याच्या संधी आपल्यासमोर येतात तेव्हा हे स्वामींचे संकेत असतात. ते आपल्याकडून सेवा करून घेत असतात. त्यामुळे आपण जर ती सेवा टाळली तर मन बैचेन राहते, पण ती स्वीकारली तर आतून समाधान मिळते. म्हणूनच जेव्हा अशा संधी पुन्हा पुन्हा येत असेल तेव्हा हे समजून जावे की स्वामी आपल्याकडून ही सेवा करून घेत आहेत आणि त्यामुळेच ती सेवा श्रद्धेने करावी. आपल्या अंतर्मनातून येणारी शांतीची भावना हा स्वामींचा आदेशच असतो. जी सेवा करताना आपल्या मनाला समाधान मिळते तेच आपले खरे कार्य असते. परिस्थिती अनुकूल नसतानाही सेवा आपोआप घडते. काही वेळेला परिस्थिती आपल्या अनुकूल नसते, मन विचलित असते, वेळ कमी असतो किंवा बाहेरच्या अडचणींनी त्रास होत असतो, तरीही आपल्याकडून सेवा आपोआप घडते. हीच खरी स्वामींची कृपा असते. ज्या वेळेला आपण स्वतःहून काहीच करायला तयार नसतो तरीही हातामध्ये एखादे कार्य येते आणि ते पूर्ण होते, तेव्हा कळते की ही सेवा केवळ आपल्या इच्छेवर नाही तर स्वामींच्या आदेशावर अवलंबून होती. अशा वेळेला स्वामी आपल्या हातून काम करून घेतात आणि नंतर आपणच आश्चर्यचकित होतो की हे मी कसे केले. तर अशी सेवा ही स्वामींच्या नियोजनाचाच भाग असते. काही वेळेला एखाद्या सेवेबद्दल आपल्याला वाटते की ही सेवा मी करणारच नव्हतो, वेळ नव्हता किंवा साधनसामग्री नव्हती, पण तरीही कसे काय झाले.
तर ही सर्व स्वामींची अदृश्य व्यवस्था असते. आपल्याला वेळ, परिस्थिती, साधन देऊन सेवा घडवून घेतली जाते. परिस्थिती प्रतिकूल असतानासुद्धा जर सेवा घडत असेल तर ती नक्कीच दैवी इच्छा आहे. आपल्याला वेळ नसेल, मन स्थिर नसेल, आजूबाजूचे लोक साथ देत नसेल, तरीही एखादी सेवा आपोआप घडते, तर समजून जावे की स्वामीच ते घडवून आणत आहेत. ही सेवा म्हणजे आपल्यावर असलेली स्वामींची कृपा आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे स्पष्ट लक्षण आहे. सेवेच्या माध्यमातून आपले स्वभावदोष नष्ट होतात. स्वामी मुद्दाम अशा प्रकारची सेवा देतात की ज्यामधून आपला स्वभाव सुधारण्याची संधी मिळते. कधी अशक्य वाटणारी कामे, कधी आव्हानात्मक लोकांसोबत काम, तर कधी अपमान सहन करावा लागतो. हे सगळे सेवा करताना अनुभवास येते. पण यातूनच आपला अहंकार, राग, हट्ट अशा दोषांवर प्रहार होतो. स्वामी आपल्याला आपण कुठे कमी आहोत हे कृतीमधून दाखवतात. त्यांना आपल्या बाह्य सेवेपेक्षा अंतर्मनातील बदल महत्त्वाचा असतो. म्हणूनच ते अशा सेवा घडवून आणतात ज्यातून आपल्याला आरसा दाखवला जातो. जो व्यक्ती सेवेमध्ये खंबीर राहतो त्याच्यात खरे परिवर्तन घडते. हीच खरी स्वामींची कृपा आणि शिकवण असते. सेवेच्या माध्यमातून स्वभावदोष हळूहळू निघून जातात. जेव्हा आपण अहंकार, कंटाळा, द्वेष, मत्सर, राग अशा भावना घेऊन सेवा करतो तेव्हा त्या आपोआप समोर येतात. पण सेवेमध्ये सातत्य ठेवले की हे दोष हळूहळू कमी होऊ लागतात. सेवा म्हणजे निस्वार्थपणे दुसऱ्याच्या भल्यासाठी केलेले कार्य असते. अशा वेळेला आपला स्वतःचा स्वभाव आरशासारखा स्पष्ट दिसतो आणि त्यावर काम करण्याची संधी मिळते. स्वामी सेवा घडवून आपल्याला शुद्ध करतात. त्यामुळे सेवा ही फक्त दुसऱ्यांची मदत नाही, तर आपल्या अंतरंगाचे शुद्धीकरणही आहे. सेवेमुळे आपले मन निर्मळ होते आणि स्वभावामध्ये सकारात्मक बदल घडतो. हेच खरे स्वामींचे अदृश्य कार्य असते. सेवा करताना आपल्यामध्ये धैर्य, सहनशीलता वाढत असेल, ज्या गोष्टींवर आपण आधी रागवत होतो आता संयम ठेवत असू, तर नक्कीच ही सेवा स्वामींच्या निवडीने आपल्याकडे आलेली आहे. स्वामी कधीकधी इतर सेवा थांबवून एकाच विशिष्ट सेवेची संधी देतात. हे स्वामी सहजपणे करत नाहीत. यामागे त्यांचा खोल उद्देश असतो. ती एकच विशिष्ट सेवा आपल्या अंतःकरणाशी, स्वभावदोषांशी किंवा कर्माशी निगडीत असते. त्या सेवेच्या माध्यमातून आपल्याला संयम, नम्रता, सहनशीलता, समर्पण आणि समजूत या गुणांची शिकवण मिळते. अनेकदा वाटते की बाकी सेवा का थांबवल्या, पण नंतर लक्षात येते की एकच सेवा आत्मबदलाची खरी परीक्षा होती. जेव्हा आपण कोणतीही शंका न घेता पूर्ण श्रद्धेने ही सेवा करतो तेव्हा स्वामी ती स्वीकारतात आणि आपल्या अंतर्मनामध्ये परिवर्तन घडवत जातात. स्वामी काही वेळेला सर्व पर्याय बंद करून आपल्यासाठी एकच मार्ग ठेवतात. जसे की बाकीची कामे मार्गी लागत नाहीत, मन दुसऱ्या गोष्टींमध्ये लागत नाही, आपण करायला नको अशी ठरवलेली सेवा आपल्यासमोर पुन्हा पुन्हा येत राहते. हा एक स्पष्ट संकेत असतो की स्वामींनी आता या सेवेसाठीच आपले मन, वेळ आणि शक्ती यांचे केंद्रीकरण चालू केलेले आहे. स्वामींच्या त्या एका सेवेमध्येच आपल्या स्वभावदोषांवर मात करण्याची संधी असते. जसे की एखाद्याला अहंकार असेल तर त्याला नम्रतेची सेवा दिली जाते. कोणाला रागाचा दोष असेल तर त्याला संयम शिकवणारी सेवा मिळते. हळूहळू सेवेमुळे व्यक्तीमध्ये असलेले दोष बाहेर येतात आणि स्वामींच्या कृपेने ते दूरही होतात. सेवा करताना मनात भावना येते की ही मी करत नाही, तर स्वामी माझ्याकडून करून घेत आहेत. जेव्हा आपण एखाद्या सेवेमध्ये पूर्णपणे बुडून जातो आणि तिथे मी नाहीसा होतो, तेव्हा जाणवते की ही सेवा आपण करत नाही, तर स्वामी आपल्याकडून करवून घेत आहेत. सेवा करताना जर समाधान, शांतता आणि कृतज्ञता वाटू लागली तर समजून जावे की सेवा आपली नाहीच, ही स्वामींची लीला आहे. आपण फक्त एक निमित्त आहोत. स्वामींनीच आपल्याला ती सेवा दिलेली आहे आणि ती पूर्ण करवून घेतली जात आहे. जिथे मीपणा नसतो, अभिमान नसतो, तिथेच खरी सेवा होते. अशा वेळेला मन खूप शांत वाटते, समाधान वाटते. ज्या वेळेला आपल्याला मी ही सेवा करतो आहे असे न म्हणता स्वामीच माझ्याकडून करून घेत आहे असे वाटायला लागते, तेव्हा समजून जावे की हा स्वामींचा आदेशच आहे. अशी सेवा पूर्णतः अहंकार शून्य असते आणि त्या सेवेमुळेच आपली आध्यात्मिक प्रगती होते. सेवा म्हणजे काय? तर सेवा म्हणजे शरीराच्या, वाणीच्या आणि मनाच्या माध्यमातून स्वामींच्या आदेशाची पूर्ती. ती कोणत्याही स्वरूपात असू शकते. जसे की नामस्मरण सेवा, भजन सेवा, भोजन सेवा, मंदिर स्वच्छता, फुलांची सेवा, पादुका पूजन, अभिषेक सेवा, फोटो किंवा व्हिडिओ सेवा, प्रसाद वाटप, गरजूंसाठी सेवा, पाणी वाटप, ग्रंथ वाचन सेवा, लेखन सेवा, सोशल मीडिया सेवा, प्रवास सेवा, वैद्यकीय सेवा, आर्थिक सेवा, जुळवणी सेवा, ध्यान सेवा, शांतियज्ञ सेवा. स्वामींची लीला ही न समजणारी आहे. आपल्याला जे योग्य वाटते ते न देता जे आपल्यासाठी आवश्यक आहे
अशीच सेवा स्वामी करायला लावतात। जर आपले मन एखाद्या सेवेकडे वळत असेल, काही गोष्टी आपोआप घडत असेल आणि त्यामधून मनाला शांती मिळत असेल तर तो स्वामींचा आदेश असतो। काही वेळेला स्पष्ट शब्दांमध्ये आदेश दिला जातो, कधी स्वप्नातून, कधी प्रसंगांमधून, कधी संकेतांमधून। पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा स्वामींची सेवा सुरू होते तेव्हा आयुष्याचे खरे उद्दिष्ट पूर्ण होऊ लागते। स्वामींची सेवा मिळणे ही कृपा आहे, पण त्यामध्ये टिकून राहणे ही खरी परीक्षा आहे। आपल्यावर कोणती सेवा सोपवली गेली आहे हे ओळखा आणि त्या सेवेला मन लावून करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींनी आपल्याला एखाद्या विशिष्ट सेवेसाठी निवडले असल्यास त्याचे संकेत काय असतात याची माहिती घेतली। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा। आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।